नमस्ते मित्रांनो, तुमचं टेक्निकल शोभ या चॅनलमध्ये स्वागत आहे. मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये आयुष्यमान भारतचे कार्ड आपण जे डाउनलोड करतोय साईटवरून, ते जस्ट काही क्लिक म्हणजे काही सेकंडमध्ये तुम्हाला 4x6च्या शीटवर कसं सेट करायचे त्याची संपूर्ण माहिती इथं दाखवणार. सर्वात आधी तर तुमच्या कॉम्प्युटरमध्ये फोटोशॉप असणं इथं गरजेचं आहे. फोटोशॉपचा वापर करून आपण ती शीट इथं तयार करणार आहोत. बघा, ते शीट तयार करण्यासाठी तुमच्या फोटोशॉपमध्ये एक ऍक्शन तुम्हाला लोड करायची आहे. ती ऍक्शन कशी लोड करायची आणि ती ऍक्शन कुठून डाउनलोड करायची ती माहिती मी तुम्हाला इथे दाखवणार. सर्वात आधी तर तुम्ही काय करायचे, तुमच्या कम्प्युटरमध्ये टेक्निकल शोएब डॉट ब्लॉगस्पॉट डॉट कॉम हा ब्लॉग इथे तुम्ही ओपन करा. हे ब्लॉग ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला होम मध्ये आयुष्यमान भारत कार्ड कसे प्रिंट करायचे त्याचा एक आर्टिकल इथं दिलेला आहे. ते आर्टिकल तुम्हाला इथे ओपन करायचे. आर्टिकल ओपन झाल्याच्या नंतर तुम्ही खाली खाली स्क्रोल करा. इथे डाउनलोड ऍक्शन फ्री नावाचं बटन दिले, याला क्लिक करा. जसे याला क्लिक करसाल तुम्ही गुगल ड्राईव्ह मध्ये मूव्ह होसाल. गुगल ड्राईव्ह मध्ये मूव्ह झाले तर तुम्ही ही ऍक्शन इथून डाउनलोड करून घ्या. या डाउनलोड बटनाला क्लिक करून डाउनलोड बटनाला क्लिक करून आपण ही ऍक्शन इथे डाउनलोड करून घेतलेली आहे. ज्याचं नाव आहे आयुष्यमान भारत .atn. आता सर्वात आधी तर तुमचं फोटोशॉप येथे ओपन करून घ्या. आपलं फोटोशॉप येथे ओपन आहे. ओपन झाल्याच्या नंतर इथे ऍक्शन नावाचं नेव्हिगेशन आहे. ऍक्शन नेव्हिगेशनला क्लिक करा. नेव्हिगेशनला क्लिक केल्याच्या नंतर एक छोटासा एरो तुम्हाला इथे दिसेल. या एरोला तुम्हाला क्लिक करायचंय. एरोला क्लिक केल्याच्या नंतर लोड ऍक्शन नावाचं बटन दिलेले आहे. लोड ऍक्शन बटनाला क्लिक करायचे. त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या डाउनलोड मध्ये येऊन जा. डाउनलोड मध्ये आल्यानंतर बघा इथे ऍक्शन आपली डाउनलोड झालेली. सिंपली ऍक्शनला क्लिक करायचे आणि इथे लोड नावाचं बटन खाली दिलेले, लोड बटनाला क्लिक करायचे. ऍक्शन आपली लोड झालेली आहे. बघा इथे ऍक्शन 1 नावानं. आता सिंपल काय करा, तुमचं जे आयुष्यमान भारतचं कार्ड तुम्ही डाउनलोड करून घेतलं होतं ते कार्ड इथे ओपन करा. आणि हे लक्षात ठेवा, इथे जे रेझोल्युशन दिलेले आहे हे 300 डीपीआय मध्ये पाहिजे. 300 डीपीआय मध्ये असलं तरच ही ऍक्शन इथे वर्क करेल. 300 पेक्षा कमी डीपीआय मध्ये असलं तर ही ऍक्शन इथे वर्क करणार नाही. याला आपण करू ओके. ओपन करण्यासाठी हे झालं पेज आपलं ओपन. आता आपण करू ऍक्शनला क्लिक. ऍक्शनला क्लिक केल्याच्या नंतर इथे खाली बघा प्ले ऍक्शन नावाचं बटन आहे. प्ले सिलेक्शन, या प्ले सिलेक्शन बटनाला तुम्हाला क्लिक करायचंय. जसं तुम्ही प्ले सिलेक्शन बटनाला क्लिक करसाल, जस्ट काही सेकंड मध्ये तुमचं जे आयुष्यमान भारत कार्ड आहे 4x6च्या पेपरवर इथे सेट झालेलं आहे. आता तुम्ही सिंपल तुमचा ज्या कंपनीचं प्रिंटर आहे त्या प्रिंटरचा वापर करून 4x6च्या शीटवर याला प्रिंट करू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. कोणाला काही अडचण येत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा, मी त्याचं सोल्युशन तुम्हाला देईल. धन्यवाद.